पोलिसांनी सांगितलेलं आहे। मात्र अजूनही या हद्दीमध्ये जे बेलतरोडी पोलीस स्टेशन येतं त्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात कुठली तक्रार आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र वरिष्ठ पातळीवर या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे। काल पोलिसांचं एक पथक या बारमध्ये आलं होतं, त्यांचे सीसीटीव्ही पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेले आहे। पोलिसांकडून अत्यंत गोपनीय पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे। प्राथमिकदृष्ट्या पोलिसांना त्या अधिकाऱ्यांची ओळख पटलेली आहे, मात्र त्याचा खुलासा पोलिसांकडून केला जात नाही। जर का आपण बघितलं तर या मनीषनगर भागामध्ये अनेक बार आहे आणि हा अत्यंत हाय प्रोफाईल असा कीर्ती बार म्हणून ओळखला जातो। आणि ज्या प्रकारे त्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की महाराष्ट्र शासनाच्या फाईल घेऊन ते अधिकारी बसले होते आणि त्यांच्यासोबत नेमकी ती व्यक्ती कोण होती समोरची हा देखील एक महत्त्वाचा आहे आणि नेमकं ते कशासाठी बसलेले होते हा एक महत्त्वाचा विषय आहे। त्या फाईली घेऊन सरकारी कामकाज त्या बारमधनं तर केलं जात होतं नाही ना, हा देखील तपासाचा भाग आहे। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्या आदेशानंतर वरिष्ठ पातळीवर चौकशीला सुरुवात देखील झालेली आहे। मात्र जर का या संपूर्ण प्रकरणामध्ये ते अधिकारी कोणत्या विभागाचे होते याचा खुलासा होणं खूप महत्त्वाचं आहे। नेमकं त्या अधिकाऱ्यांची ओळख पटली असेल तर त्यांच्यावर कारवाई होते का हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। प्रताप सरनाईक यांच्या प्रो